सर्वांचं स्वागत आहे। श्रावण शुक्रवारची जीविका यांची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार सर्वांना, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। श्रावण महिन्याची सुरुवात होताच वातावरणामध्ये भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते। प्रत्येक सोमवार शिवपूजा, मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन अशा अनेक सणाप्रमाणेच श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारची किंवा जीविका पूजा ही महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये अत्यंत श्रद्धेने केली जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जीवती माता कोण आहे, ही पूजा का केली जाते, तिची कथा काय आहे, पूजा कशी करावी, कोणासाठी ही पूजा करावी, विशेष का महत्त्वाची आहे आणि पूजेचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जीवती माता कोण आहेत? महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये जीवती माता किंवा जीविका माता किंवा जिवंतिका देवी या नावाने ओळखली जाणारी देवी संततीचे संरक्षण करणारी, मुलांना दीर्घायुष्य देणारी आणि कुटुंबाचे संकटापासून रक्षण करणारी देवी आहे। पूर्वीच्या काळी लहान मुलांना आजार, साथीचे रोग आणि बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते। त्यामुळे माता आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवीची मनोभावे प्रार्थना करत असे। त्यातून श्रावण शुक्रवारची जीवतीची पूजा ही परंपरा रूढ झाली। श्रावण महिन्यात शुक्रवारचे महत्त्व जाणून घेऊयात। श्रावण महिना हा भगवान शिवांना प्रिय मानला जातो, पण या महिन्यात शुक्रवार हा देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस आहे। लक्ष्मी, गौरी, अंबा आणि जीवती माता यांच्या पूजेला या दिवशी विशेष महत्त्व आहे। श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी घरात दिवा लावून स्वच्छता करून देवीची पूजा केली जाते, तर घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांतता नांदते। जीवती मातेची कथा जाणून घेऊयात। एकेकाळी एका गावात एक गरीब पण अत्यंत धार्मिक स्त्री राहत होती। ती मनापासून देवावर श्रद्धा ठेवत असे। तिला वारंवार अपत्य होत असे, पण दुर्दैवाने अनेक वेळी तिचे मूल लहानपणीच मृत्युमुखी पडत असे। अनेक वर्ष हेच दुःख सहन केल्यानंतर एके दिवशी ती रडत रडत मंदिरात गेली। तेथे तिला एक वृद्ध साध्वी भेटल्या। साध्वींनी तिचे दुःख ऐकले आणि म्हणाल्या, मुली, श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवती मातेची श्रद्धेने पूजा कर, उपवास कर, दिवा लाव, फुले, आघाडा, हराळी अर्पण कर आणि आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना कर। देवी तुझे रक्षण करील। मग त्या स्त्रीने श्रद्धेने श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा सुरू केली। काही काळाने तिला पुन्हा पुत्ररत्न प्राप्त झाले। यावेळी ते मूल निरोगी वाढू लागले। वर्षानुवर्ष ते सुखरूप राहिले। त्या स्त्रीने हे सर्व जीवती मातेच्या कृपेनेच घडले असे सांगितले। ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली आणि त्या दिवसापासून गावातील सर्व स्त्रिया श्रावण शुक्रवारची जीवती पूजा करू लागल्या। या कथेचा अर्थ असा आहे की श्रद्धा, संयम, आईची मनापासून केलेली प्रार्थना यामध्ये अपार शक्ती असते। जीवती मातेची पूजा कधी करावी? तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवती मातेची पूजा करावी। सकाळी लवकर उठून स्नान करून ही पूजा करावी। ही पूजा विवाहित स्त्रिया, मातांनी तसेच संतती प्राप्तीसाठी इच्छा असलेल्या स्त्रिया ही पूजा करू शकतात। जीवती मातेची पूजा कशी करावी? तर सर्वप्रथम घर स्वच्छ करावे। देवघरात एक जीवती मातेचा कागद मिळतो, तो लावावा। त्यावरती आघाडा, हराळी आणि फूल याची माळ करून लावावी। इथे मी तुम्हाला फोटो देते, त्याप्रमाणे पूजा करावी। मग हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत आणि नैवेद्य दाखवावा। दर शुक्रवारी सुवासिनींना घरी बोलवून हळदी, कुंकू आणि फुटाणे आणि साखर द्यावे।
आणि प्रार्थना करावी, हे जीवती माते, माझ्या मुलांचे, कुटुंबाचे आणि घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि रक्षण कर. आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. यानंतर जीवती मातेची कथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी आरती करून प्रसाद सर्वांना वाटावा. जीवती पूजेचे महत्व जाणून घेऊया. या पूजेमागील मुख्य भावना म्हणजे मातृत्व आणि संरक्षण. आपल्या आई आपल्या मुलांसाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असते. जीवती पूजा म्हणजे त्या प्रेमाची, काळजीची आणि देवावरच्या विश्वासाची सुंदर अभिव्यक्ती आहे. आजच्या काळातही अनेक माता ही पूजा करतात, कारण ही पूजा केल्याने मनाला शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबाबद्दलची कृतज्ञता वाढते. या पूजेचे महत्व जाणून घेऊयात. या पूजेमुळे मुलांना चांगले आरोग्य, चांगले दीर्घायुष्य मिळते. कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ही पूजा केली जाते. तसेच घरातील नकारात्मकता कमी होऊन मंगल वातावरण निर्माण होते. आई आणि मुलांमधील भावबंध अधिक दृढ होतात. संतती प्राप्तीसाठी इच्छा असलेल्या स्त्रियांना मानसिक आधार मिळतो. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून ही प्रार्थना केली जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे या पूजेचे खरे सामर्थ्य श्रद्धा, सकारात्मक विचार आणि कुटुंबाबद्दल निस्वार्थ भावना यामध्येच आहे. आजच्या काळामध्ये ही पूजा केली जाते. पूर्वीच्या काळात जीवती मातेची पूजा मुलांच्या सुरक्षिततेसाठी केली जात असे. आजच्या काळातही तिचा अर्थ तितकाच महत्वाचा आहे. आज आपल्या मुलांना फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्य, चांगले संस्कार व्हावेत, योग्य दिशा मिळावी आणि सुरक्षित वातावरण याची गरज आहे. म्हणून जीवती मातेची पूजा करताना आपण अशी प्रार्थना करू शकतो: माझ्या मुलांना चांगले आरोग्य दे, उत्तम शिक्षण, योग्य विचार, सद्बुद्धी आणि आयुष्यात योग्य मार्ग मिळू दे. ही प्रार्थना करावी. शेवटी एवढंच सांगेन, कोणतीही पूजा ही केवळ विधी नसते, ती आपल्या मनातील श्रद्धा, प्रेम आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती असते. श्रावण शुक्रवारची जीवती पूजा आपल्याला आईचे प्रेम, कुटुंबाचे महत्व आणि देवावरचा विश्वास याची आठवण करून देते. जर तुम्ही ही पूजा करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जीवती माता.